मित्रांनो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण परत एकदा सगळे मित्रमंडळी भेटणार आहे. थोडेसे केसनला ॲडजस्ट करून घ्या, गाडीवरती आहे. तर आज आमच्या सगळ्या मित्रमंडळीचा प्लॅन झालेला आहे, आमच्या पूर्ण ग्रुपचा प्लॅन झालेला आहे परत एकदा भेटायचं. आणि काय बनवायचं आहे रे? पुलाव बनवायचं आहे. बनतो का नाही ती गोष्ट वेगळी आहे. आता बघू, पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच पुलाव फायनली रेडी झाला आहे का नाही झाला आहे आणि कोणाचे पोट खराब झाले पुलाव खाऊन. तर मित्रांनो, आता मनोज दादाने आपल्याला पिक केलेलं आहे, मनोज भाऊ. तर आता जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो, आता आपण मनोज भाऊंच्या रूमला आलेलो आहे आणि तयारी बघा हे बघा, सगळं पुलाव बनवण्याचं सगळं सामान आहे बघा, सगळं येऊन पडलेलं आहे. आता सोयाबीन आणि इकडे मनोज भाऊ सगळे आता पॅकिंग वगैरे करून आम्ही आता निघतो लगेच. आपले जे रोहन भाऊ आहे त्यांच्या मायाकडे जायचं आहे आपल्याला. आता चाललो आहे, वरतून निघालो आहे. आता 7 गाडी चालवत आहे, बघू शकता तुम्ही. हे आपलं कॉलेज रोड. तर मित्रांनो, आता आपण पेट्रोल टाकायला आलेलो आहे आणि बघा काही दिवस आलेले हे बघा, हे असं घेऊन फिरायला लागू राहिलं आम्हाला. आता गाडीवर मनोज भाऊ आहे आपल्यासोबत. आपण आता खतरनाकमध्ये एकदम चाललेलो आहे. फक्त 100 रुपयाचं पेट्रोल टाकून गाडी कुठं जाऊन येईल मनोज भाऊ. हे बघा, लॉर्ड स्प्लेंडर आहे आपल्याकडे, हिरो होंडा. चला पेट्रोल टाकतो, भेटतो तुम्हाला. तर मित्र, आपला मीटिंग पॉईंट ठरलेला होता जिहान सर्कल. तर आम्ही जिहान सर्कलला उभो आहे आणि बाकीचे पोरं पण येऊन उभे येते त्या साईडला आहे. आता येता येते पटकन. तर बघा मंडळी, हे बघा, हे आपले मित्र लोक आलेले. अभिषेक भाऊ डोमाडे, आपला सलमान भाऊ आणि रितेश भाऊ देशमुख आलेले. तर आता सगळे आलेले, सौरभ भाऊ पण आलेले इथे. यो या ठिकाणी मुकेश भाऊ आलेले 2-2 जार घेऊन, कोणाला पाण्याची कमतरताच भासणार नाही. आणि प्रशांत भाऊ आलेले, इथं मगर आहे आणि कल्याणी आहे. ये क्या है? आपण फायनली रोहन भाऊंच्या घरी पोहोचलेलो. इकडे सलमान भाई, म्हैस. कोण म्हैस? याला म्हैस म्हणतायत पोरं. तर आता इथनं रोहन भाऊच्या घराच्या मागेच स्पॉट आहे. हे बघा, रोहन भाऊ पण आलेले. रोहन भाऊ हॅलो बोला. इकडं बघा रोहन भाई. रोहन भाऊ कणकणीत दिसते थोडेसे. नाईट करून आलेले ते, कामाला गेलेले होते. हा, मॅच पण बघायची होती, पण आता ठीक आहे मित्रांसोबत थोडंफार चालतंय. मित्र हो, आता आपण स्पॉटला बसलेलो आहे बघा. इथं मस्त सावली आहे. इथं आपले 3 जण उभे आहेत, सलमान भाई, मनोज भाई आणि अभिषेक गवळी. तर बाकीचं जाऊ द्या, इकडचा व्ह्यू बघा फक्त बॅक वॉटर्सचा आहे. हाय मस्त पाणी भाई. थांबा, तुम्हाला नीट व्ह्यू दाखवतो. हे बघा, मस्त बॅक वॉटर्स आहे. गंगापूर डॅमचं बॅक वॉटर आहे इथे. भारी मस्त असं पाणी आहे. आणि आपल्या रोहन भाऊंचं घर इकडे आहे, या घराच्या एक्झॅक्ट पाठीमागे आहे तिकडे. आणि खतरनाक म्हणजे भारी व्ह्यू वगैरे घराच्या जवळच. एवढं भारी पाणी बिनी आहे, मस्त मजा आहे, भारी. तर मित्रांनो, आपली चूल रेडी झालेली आहे. त्याच्यात आपण सगळं लाकडं वगैरे पण टाकलेले. बाय सौरभ भाऊ आणि काड्या लावायचं काम करतो नुसता. लगेच गाडी लावून थांब ना जरा. अबे चालेल. मुकेश भाऊ पण इथं उभे. नाही लावू नको रे आता, लगेच ते बाकी हा पहिले कापून होते. व्हिडिओ पण मी पण करतोय. झालं का?
दिसायला पाहिजे ना भाई. झालं ना अजून लावू का कमी झालं वाटतं. खाली बैगन रे तू परत कर तुझी ऍक्टिंग. तोंडाला नको हाताला यार. काय यार हात खराब झाला माझा. आता हात कसं व्हायचा. आपलं जे काय पातेलं आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. एकदम चिखलानी पूर्णपणे आम्ही त्याला सारवून घेतलेलं आहे. आणि डोमाड्यांनी पण खूप काम केलेलं आहे. खूप काम झालेलं आहे. मेहनत का फल मिठा होत आहे. पण आपल्याला पुलाव तिखट बनवायचा आहे. जर का साखर टाकली बरोबर तुम्ही त्याच्यात. या ठिकाणी प्रशांत भाऊंनी आग लावली आहे. मला आयफोनचा पाहिजे क्लिअरिटी. आयफोनची क्लिअरिटी पाहिजे. हा याने पण आग लावली आहे. आपण आग लावायला एक नंबर माणूस आहे. अरे पेट घेऊन गेलं. आणि या ठिकाणी रितेशचं पण थोडस योगदान आलेलं आहे. खाली ठेव खाली बस. मसाला नाही खायला. आमचा बी ना आम्ही ठिकाणी काय पास केलं. यांनी रितेशने भरपूर काम केलेलं आहे. आणि मगर आहे आपली शेफ आजची. चेतन भाऊ पण आलेले आहे. आणि सगळ्यात जास्त काम केले ते डोमाड्यांनी. बाकीचे लोक इकडे बसलेले आहेत. सोयाबीन वगैरे भिजवत आहे. आता हात करा असा. अच्छा खात आहे त्याच्या. आम्ही एक दे खायला बाई. खायला दे रे दे. गाजर आहे याच्या गावात. बस मस्त मस्त. आता काम करू. खतरनाक मी का काम करतोच आम्ही. एक नंबर एक नंबर. अरे वा काय टेस्ट भाई. काय टेस्ट एक नंबर. हा मसाला वापरलेला आहे आपण. रितेश भाऊ खतरनाक मध्ये काम करताय. आता सोया चंक्स पण ऍड झालेले आहेत आपल्या बिर्याणी मध्ये. मिक्स भाजी बनवलेली आहे. मिक्स भाजी झालेली आहे एकदम खतरनाक. खिचडीच्या ऐवजी याच्यातही काम चालवून घेऊ. आणि भात. तर मित्रांनो लास्ट टाइम आपण एकदा खिचडी बनवली होती. तो प्लॅन सक्सेस झाला होता. ह्यावेळेसचा प्लॅनचा जरा डाऊट वाटतोय सक्सेस होतोय का नाही होते. कारण की आमचे जे मसाले किंवा जी काही मिक्स भाजी आहे डोमाडे बोलला ती लागायला लागली आता का नाही. तांदूळ लागायला लागली ना तरच चांगली लागली. बरोबर आहे. तर भाजी रेडी आहे. पोळ्या बनवायची वाट बघतोय आता फक्त आम्ही. पोळ्या तयार झाल्या का लगेच पाणी लागेल. लगेच पातेला घेऊनच. हे पाणी टाक. डोमाडे पाणी टाक. डोमाडे पाणी सरक रे. मन ब्लॉग साठी काय पण करते. नाही डायरेक्ट असा चिकन सारखा रसा दिसू राहिला आता. एकदम खतरनाक काम केलंय रितेश भाऊने. आणि सगळ्यात जास्त काम केलंय डोमाड्यांनी. पाणी ओतायचं. आणि आता तांदूळ पडलेला आहे. आहा फायनली मसाला जास्त आहे. पण फायनली हा मसाला जास्त आहे. थोडा विषय गंभीर आहे बरं का. पण फायनली आता आपल्या भाजीचा भात झालेला आहे. आपल्या भाजीचा भात होणार आहे आता असं वाटायला लागलंय फायनली. पण शेवटपर्यंत तुम्ही मटेरियल जास्त झालं. मटेरियल जास्त टाकलंय. भात कमी वाटतं. भात कमी वाटतोय. पण ठीक आहे मित्र तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. तुम्हाला समजलंच आमची जे काय पुलाव आहे तो सक्सेस झालाय का मग तो जळून गेलाय. तर आपली व्हेज बिर्याणी तयार होती आता. झाकून ठेवलेली आहे. इथं डोमाड्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे.
डोमड्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे जास्त काम मीच केलंय. आणि आता सगळ्यात जास्त त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता थोडासा वेट करू आपण आणि मग आपली बिर्याणी रेडी होऊन जाईल. जबरदस्त. चेतन भाऊ पण एकदम उशिरा जॉईन झाले होते, एकदम उशिरा आले ते. कुठं झक मारत होते काय माहित. तुम्हाला सगळ्यांना खायचंय ठीक आहे, काही विषय नाही. सौरभ भाऊ आणि आपले मुकेश ब्लॉगर पण बसलेले, अशा वगैरे बसलेले. त्याचे पाहिजे चालते चल. हे कोथंबीर आणा पटकन, त्यांनाच घेऊन जाते गार्निशिंग करायला मस्त. तुम्हाला काही हे थांब ना. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, खतरनाक झालेलं आहे. टाक टाक टाक, नंतर काय लावायला खतरनाक. रितेश भाऊ अजून पण काम करतायत. आता या पातेल्यामधून या पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया, कारण की आपल्याला वाढण्यासाठी सोपं जाईल. आपल्याला सगळे जेवायला बसलेले खतरनाक मध्ये. प्रशांत भाऊ पण बसलेले इथे मस्त. आता मी स्वतः पण बसलेलो आहे. आता आपली खिचडी येते आपल्यापर्यंत हळूहळू हळूहळू सर्व होत. लोणचं वगैरे रेडी आहे. काकडी नाही आली ना. आता खिचडी आल्यावर जेवणाला सुरुवात. जाम बेकार बेकार भूक लागलेली एकदम. वा वा वा, एक नंबर एक नंबर एक नंबर टेस्ट झालेली आहे. आम्ही 4-5 जणांनी नाद करून टाकलेले आहे. एकदम खतरनाक टेस्ट झालेली आहे. बस आता जेवण करतो. रामकृष्ण हरी. मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता भरपूर सारी खिचडी उरली आहे. म्हणजे पुलाव करायला आलेलो होतो आम्ही इथं, पण खिचडी झाली त्याची. बनवणारे आम्ही होतो, पण मग जे इन्ग्रेडियंट्स टाकणार ते वेगळे होते. पण ठीक आहे, आता काही विषय नाही. आता आम्ही जरा जास्त उरलेली खिचडी, तर मग आता इथे शेतात काम करणारे काही लोक आहेत, त्यांना विचारायला चाललोय आम्ही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकताय. ठीक आहे मित्रांनो, आपले फॅन भेटलेले इथं डोमडे. तुम्ही बघता का आपले व्हिडिओ? हो बघतो मी. आता थोडाफार व्हिडिओ बघतो तुमचे. कसे वाटतं? चांगले आहे का? एकदम मस्त आहे, एकदम भारी व्हिडिओ आहे. आवडले मला तुमचे व्हिडिओ. ठीक आहे थँक्यू. बरं, आता मी यांच्यासोबत सेल्फी काढतो. ते सेल्फी काढण्यासाठी मला लांबून पळत आले. त्यांना लांब मी दिसलो तर मग ते लांब न पळत आले सेल्फी काढण्यासाठी. आता यांच्या बरोबर सेल्फी काढतो. मित्रांनो, उरलेला माली सगळा ढापू राहिली. सगळा माल या पोरीने चोरलेला आहे या ठिकाणी. यो सगळे आता आम्ही जे चमचे आणि भांडे वगैरे आहेत ते सगळे इथे पाण्याच्या कडेला धुवायला आणलेले. हे बघा किती मस्त खतरनाक असं पाणी आहे, जबरदस्त. आता इथे सगळे मुलं फोटो काढायला आलेले आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे. प्रशांत भाऊंचं फोटोशूट चालू आहे एकदम जबरदस्त मध्ये. केस नाही केले मनोज दादा पातीला घासणार आहेत. सगळे नाही, फक्त मनोज दादांची मेहनत राहणार आहे. बघा, नवीन स्क्रबर फाडलाय त्यांनी. खतरनाक असं काम केलेलं आहे. आपल्या रोहन भाऊंनी पण खतरनाक काम केलेलं आहे. इथं दुसरं पातीला पण घासून ठेवलेले आहे, चमचे वगैरे. मनोज भाऊंनी सुरुवात केली होती ना यायला. मनोज भाऊंला कसं काय विसरायचं विषय आहे का?
मी पण घासलेलं आहे, एक उचटणी घासलेली आहे जबरदस्त मध्ये, पडता पडता वाचलो होतो पाण्यात. आणि सगळं उरलेल्या सामानासोबत उरलेलं साबण आणि स्क्रबर पण आता मगर घेऊन चाललेली आहे. तर मित्रमंडळी फोटोज वगैरे काढून झालेले आहेत, सगळं आटोपलेलं आहे एकदम कडक मध्ये पाणी वगैरे पिऊन झालेलं आहे बघा इथं जारमधनं जबरदस्त. आता निघायची वेळ आहे, सगळे बाकीचे पब्लिक गेलेले पुढे. आम्ही आता तिघे चौघे जण कल्याणी पण आहे, आम्ही सगळेजण आता निघतो, गाडी काढतो आता एकदम बांगुंग निघून जाऊ. पण मग बेकार ऊन आहे जबरदस्त एकदम. तर आता आपण रोहन भाऊंच्या घरी आलेलो आहे, इथं थोड्या वेळ बसूयात. प्रत्येकाला 500 रुपये मजुरी देत आहे, त्यांचं पातीला घासलंय आपण, बरोबर आहे की नाही. आता पाणी वगैरे पितो. मित्रांनो सगळे आता घरी जायला निघतायत, आता आपण पण निघू. आपण सगळे आता परत निघालेलो आहे घरी जायला. आपण उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो आहे. पुण्याला गेलो ब्लॉग चालू करून जबरदस्त मध्ये आपण तसला काही नाही रे, तसला काही नाही. तिथं अभिषेक भाऊ बसलेले, रितेश भाऊ आहे, डोमाडे, तर तिकडं चैतन आहे, हेल्मेट, तिकडे चैतन आहे, मुकेश भाऊ आहे, आपले रस पण चालू हा दाखवतो ना. बाकीचे सगळे घरी निघून गेलेले आहेत, त्यांना थोडीशी घाई होती म्हणून. तर आम्ही सगळे आता इथे मस्त रस एन्जॉय करतो. तर मित्र फायनली आता आपण घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. आता फायनली चेतनवरती आपण आता आपण चेतन भाऊंच्या गाडीवरती आहे. आता निघतोय घरी, पटकन घरी पोचून बोलतो आता तुमच्याशी, आणि घरी पोचूनच ब्लॉग एंड करूया. ठीक आहे, चलो. तर मित्र हो, ब्लॉग शूट होऊन तर 4 दिवस झाले आणि आज एंडिंग करतोय मी. सो आत्ता एडिट करत होतो ना ब्लॉग, तेव्हा आठवलं की एंडिंग बाकी होती ब्लॉगची. तर काय हरकत नाही, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर असेच व्हिडिओ बघायचे असतील तर नोटिफिकेशन आयकॉन जो आहे बेल आयकॉन तो नक्की दावा, आणि बघत राहा रिअल लाईफ टेल्स विथ तुमचा मित्र.